नमस्कार, जय शिवराय. मी प्रकाश जमदडे. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय तो व्हिडिओ फक्त तेवढासा नाहीये. त्याच्या अगोदर साधारणतः 2-3 मिनिटं धपाधप 3-4 मुलं म्हणून एका मुलावरती हल्ला करत होते. कानाखाली, डोक्यावरती, पाठीत त्याला मारत होते. मला जेवढा व्हिडिओ कॅच करता आला तेवढा मी केला, परंतु ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शाळेच्या हे बीजेएस कॉलेज आहे, इथं असं जेएसपीएम आहे, रायसोनी आहे, मोजा आहे. कॉलेजच्या भोवती साधारणतः 10 ते 12, 11 ते 12 ते 1च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कॉलेजच्या गेटवरती गर्दी जमा होती आणि मुलांमध्ये गुंडगिरी वाढत चाललेली आहे, ग्रुपिंग वाढत चालली आहे. ते एकमेकाला हल्ला करतात, मारतायत. आज एक मुलगा मध्ये 2 बाजूनी 2 गाड्या आणि त्याच्यावरती ठोके टाकतायत. हे अतिशय निषेधार्ह आहे. पोलीस प्रशासनाचं याकडे बिलकुल लक्ष नाहीये. मी यापूर्वी 8 दिवसापूर्वी देखील पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेस पोलीस प्रशासनाची सिक्युरिटीची खऱ्या अर्थाने गरज आहे. पोलीस प्रशासनाची गरज आता या ठिकाणी प्रत्येक कॉलेजच्या गेट भरती झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की मुलांपासून मुलंच असुरक्षित आहेत, मुली असुरक्षित आहेत. परवा चंदननगरला कोयत्यानी गार्डनमध्ये एका मुलाला मारलं. आता काल परवा वाघोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे मुलांनी फोडले, गाड्या फोडतायत. अतिशय गुंडाकारी आणि गुन्हेगारीची प्रवृत्ती या ठिकाणी वाढत चाललेली आहे. ही अतिशय धोकादायक आहे, ही एक धोक्याची घंटा आहे. मी 4 दिवसापूर्वीच पुणे शहराचे पोलीस कमिशनर माननीय अमितेश कुमार सर यांना पर्सनली भेटलेलो आहे. त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना विनंती केली होती की साहेब, जेएसपीएम, बीजीएस किंवा अजून कोणते कॉलेज असतील वाघोलीमधील, याच्या भोवती कॉलेज सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मुलांची गर्दी जमा होतीये. ते मुलं मोठ्या प्रमाणात आपापसात भांडण करतायत. उद्या याच्यामध्ये गँगवार होऊ शकतो. त्या दिवशी काठ्याने भांडण झाले. आता मी हा काढलेला व्हिडिओ फक्त 16 सेकंदाचा आहे. 2 मिनिटं तो मुलगा मार खात होता. त्याला कळलं की मी व्हिडिओ काढतोय, तेव्हा ते लोक इथून पळाले. जर हा व्हिडिओ नसता काढला तर त्या मुलाला या ठिकाणी त्यांनी मारलं असतं. अशा ज्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, अतिशय निषेधार्ह आहेत. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने जागा होणं गरजेचं आहे. पूर्वीचा जो शिक्षकांना धाक लावण्याचा थोडाफार अधिकार होता कायद्यामध्ये, तो या ठिकाणी काढून घेण्यात आलाय. त्याच्यामुळे ही मुलं अशी वागत आहेत असं काही पालकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आता जे कोणी आहेत त्या मंत्र्यांना देखील आवाहन करतो. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना देखील आवाहन करतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा आवाहन करतो की साहेब, शाळा कॉलेजमध्ये वाढती गुंडगिरी वाढलेली आहे, ती थांबवा. आणि पूर्वीचा जो प्रकार होता की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जायची, शिक्षकांना थोडा अधिकार होते मारायचे, ते अधिकार काढून घेतल्यापासून 10वी 12वीचे मुलं मोठ्या प्रमाणात गुंडागिरी करत आहेत. त्याच्या